श्री गुरुचरित्र अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक भवारणी, सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनु ऐकता न ध्याय माझे मनु, कांक्षा होतसे अंतकरणू कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नोहे अंतकरणी, कथामृत संजीवनी आणिक निरोपी दातारा. येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, मस्तक ठेवी चरणासी कृपा भाके तयवेळी. शिष्य वचन ऐकोनी संतोषले सिद्ध मुनी, सांगतात विस्तारोनी एका श्रोते एक चित्ते. एक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चय. तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियेसी, गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारा. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्ते. क्वचित काय ते स्थानी श्री गुरु होते गौप्य होऊनी, प्रकट झाले म्हणूनी पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशा शब्दे. अनुपम तीर्थ मनोहर जैसे आविमुक्त काशीपुर, प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा. कुरवपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा कृष्ण संगम अति उत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जाण, तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणा तरी, 5 नामे आहेत थोरी सांगेन एक एक चित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभ नदी सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती महापातके संवारती. ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा, प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरपूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदंबरू, प्रख्यात जाणा कल्पतरू. देव असे अमरेश्वरू, तया संगमी जाणपा जैसी वाराणसी पुरी. गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी, तत्समान असे परियेसा अमरेश्वर सन्निधानी. वसती 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग. तयासी वंदोनी स्वभावे, पूजिता नरे अमर व्हावे. विश्वनाथ तोची जाणा, प्रयागी करिता माग स्नान. जे पुण्य होय साधन, शतगुण होय त्याहून एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान, विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य. तयास्थानी वसत असे, या कारणे तयास्थानी कोटी तीर्थ असते निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर, अमित तीर्थे तयास्थानी सांगतात विस्तार पुराणी. अष्टतीर्थे असती गुणी तया कृष्ण प्रवाहात, उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती, औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थ परियेसी. एकाहुनी एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर, पाप विनाशी काम्य तीर्थ. तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम तीर्थे असती पै. पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात, शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा. तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी, या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशा शब्दे. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी, सप्तगंगा संगम सगुणी. काय सांगो महिमा त्याचा, ब्रह्महत्यादी पातके जळोनी जाती स्नाने ऐके. ऐसे सिद्ध स्नान निके सकळाभिष्ट होती तिथे. सांगो ऐका त्यांचा महिमा आणिक द्यावा नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्य, स्नान फळ काय वर्णू. साक्षात जाणा कल्पतरू, वृक्ष असे औदंबरू. गौप्य होता अगोचरू, राहिले श्री गुरु तये स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक, भार्य त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी. सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण, कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात सेवेल उन्नत, शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरून मिळे परियेसी, तया शेंगा रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी. ऐसा ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी. पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी नेमासी, घेवड्याच्या शेंगा परियेसी करी शाख नैवेद्या.
वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती अति संतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघते तयवेळी तया विप्रगृहात जो का होते वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया बेलाचे बुडमुळ श्री गुरु छेदती तत्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता तयवेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे दैव केले आम्हा आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रासासी टाकून दिले भूमीवरी ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तयेवेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमौळी तया अधीन विश्व जाण विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिपीलिकादी स्थूल जीवन समस्ता आहार करीतसे आयुरत्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानना आहार असते केवी करीतसे प्रत्यही 84 लक्ष जीवासी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एक दृष्टी करुनी पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगणे आपले आपण पुढील यावरी काय बोल आपले दैव असता उणे बोल पुढच्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवण बोले सांगे मज बोल ठेविसी ईश्वरासी आपले वर अर्जित न विचारसी ग्रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्टोनी तो तारकाम्मासी म्हणून आले भिक्षेसी नेले आमुच्या दरिद्रासी तोची तारी अंती आम्हा येणे परिश्रियेसी संबोधित परियेसी काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपुल्या द्वारी टाको म्हणून द्विजवरी खणित झाला त्या काळी काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडिले निधान लादले आम्हासी नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमी गुरुपासी पूजा करीती भावेसी वृत्तांत सांगिला तयासी तयेवेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवणासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल ऐशा परिद्विजासी सांगती श्री गुरु परियेसी सुखी असावे आपल्या गृहासी पुत्र पौत्री नांदावे ऐसावर लादोन गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होईल गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य बापा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैवे उणा असेल नरू तेणे भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका जो का भजेल श्री गुरु ते ई अपर साधे तया ते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टैश्वर्य नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे मनोभावेसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरु चरित्र विस्तारोन पुढील कथा अमृतपान एका श्रोते हो एक चित्ते इति श्री गुरु चरित्रामृत विवेकसार अयाचित विप्र दैन्यहर एत कथा निरोपिली इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विवेकसार अयाचित विप्र दैन्यहरणम नाम अष्टोदशोध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पितमस्तु शुभम भवतु श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।